महाराष्ट्र पब्लिक आपल्या मनोज डायरे ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आलो आहे शर्तीना खाड्याच्या बाड्याला अड्डा आहे. पहिल्यांदाच काही अड्ड्याचं नियोजन केलं आहे, तर बघू कसं नियोजन केलं आहे अड्ड्याचा. तर आलो आहे डायरेक्ट आता अड्ड्यात. बैल आणलं नाही, मंगेश डायरे आहे माझ्यासोबत. तर चाललो आहे आता अड्ड्यामध्ये, बघू कशी फाटी वगैरे कशी आहे त्यांची. आणि बरीच बैल आलेत अड्ड्यामध्ये आज, पहिल्यांदाच नियोजन केलं आहे. तरी पण मस्त असा अड्डा भरला आहे, हायवेटचाच अड्डा आहे. तर बघू आता कोणती कोणते नंदी आलेत. चला भेटू आपण अड्ड्यात. बघा बगीर आहे आपल्यासमोर, बघा खाड्याच्या बाड्या अड्ड्यामध्ये. तर काय आहे दादा, आज शर्यत आहे का आता? हा शर्यत आहे. शर्यत आहे. कोण आहे पायरा आपल्या बगीराला? नारंगारांचा संजय. यो का? नाही तो तिकडे पुढे. तर मग कोण आहे समोरची जोडी? मांगरूळकरांची. मांगरोलची जोडी आहे काय? मग काय सांगशील आजच्या नियोजनबद्दल? आजचं नियोजन घरची पाठी आहे. घरचीच पाडी. मग काय वाटतं, अपेक्षा काय असतील आपल्या बगीराकडून? आहे ना अपेक्षा आता. अपेक्षा सगळ्याच पूर्ण केल्यात का त्याने? केली. मग आजच्या शर्तीबद्दल काय सांगशील? आजची शर्यत लढत पूर्ण. बरं आहे. तर बघा मित्रांनो, बघूच आपण शर्यत बगीराची नक्कीच. मित्रांनो नारंगचा संजय आपल्या बगीराला पायरा. बघा कसं मस्त शरीरयष्टी, बघा मस्त मित्रांनो बैलाची मस्त फिटनेस आहे. तर बघू आज कशी पळते गाडी आपण बगीराची नक्कीच. मित्रांनो कोदिवलीवाल्यांचा सोन्या चालला शर्तीसाठी. बघा खतरनाक. बाजूला घ्या बाई. गाईज आता सुट्टीकडं. हो कोणती सुट्टी होते तिकडे. मंगेश डायरेक्ट बघा शेंगा घातोय. काय मग आज डिझाईन आणला? तर बघू खाली कोणती बैलं गेलेत नक्कीच दाखवतो. तर बघत राहा तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हा व्यस्त आहेत आपल्या समोर सोन्याला धरून. काय पाहिला कोण आहे सोन्याला? कुठला? उकरूलचा सोन्या आहे काय? मग काय आजचं नियोजन? आजचं नियोजन आता जोडी सुटल्यावरती तुम्हाला समजेल. कोण आहे समोरची जोडी? समोरची जोडी काय माहिती नाही. आशाचा कोणता बैल आहे ना? व्हायरस. बघा मित्रांनो व्हायरस डिझाईन दुश्मन. तिकडे बघा सोन्या पाशा. कुठला सोन्या? उकरूलचा सोन्या. तर बरोबर 501 सोन्या. हाईट वेट बघा मस्त, शरीराची तर मस्त आहे आपल्या. काय सांगाल सोन्याबद्दल? आज सोन्या हा नामांकित बैल आहे. सर्व आतून म्हणजे पळणारा नामांकित बैल आहे. भरपूर गाड्या मारल्या आजपर्यंत आणि आजपर्यंत गाड्या तिथंच राहिल्या, गुलाल तिथंच राहिल्या. कोण आहे म्हणजे कसा काय पायरा तुमचा घडून आला सोन्याचा? भूषणदादा तरे. हां, ते आम्हाला फोन केला की आम्हाला बैल पाहिजे. आणि आम्ही पण त्यांना सांगितलं आम्ही बैल घेऊन येतोय, तुम्ही बैल घेऊन या. मग त्यांचं आमच्याशी बोलणं झालं, आम्ही बैल घेऊन आलो. तर नक्कीच शुभेच्छा असेल आजच्या शर्तीआधी. या ठिकाणी मस्त गावठी साज आहे आणि दादा आहे आपल्यासमोर. काय नाव दादा बैलाचं आपल्या? बिजली. काय कुठला आहे आपला बिजली? धामोद्याचा बिजली. बघा मित्रांनो. आणि कोण आहे बिजलीला पायरा? बिजलीला पायरा आहे आदिरा. कुणाचा आहे आदिरा? तरी पण बिजलीचा आणि आदिराचा पायरा आहे. कसा आहे पायरा घडून आला? घरचीच गाडी आहे. तर बघा पोशीरवाल्यांचा यक्का चालला. पहिली शर्यत विन झालाय. दुसरी शर्तीसाठी चालला यक्का. कोण आहे पायरा? कोण आहे आपला यक्का? पहिली शर्यत विन झाला. दुसरी शर्यत कोण आहे पायरा? काय नाव आहे? गरुडा. कुठला आहे? मोहिलीचा गरुडा. दिवल्याचा सोन्या आपल्या समोर विन झालेला आहे. मस्त गुलाल झालेला आहे आणि त्याचे मालक आहेत आपल्या समोर. तर काय सांगाल सोन्याबद्दल? आजचा गुलाल झाला. आजचा आमचा 22वा गुलाल आहे या सीझनचा. आणि सोन्या दोन्ही खांदी पब्लिकनी फिट आहे. सोनी खांदी पब्लिकने पिटे काय? तर कोणाच्या नावाने बोलतो आपला सोन्या अड्ड्यामध्ये? तरी पण माझा छोटा भाऊ भावेश तरे, भूषण तरे, गुंजन तेजस्वी पोशीर आणि लंकू पुंडलिक शेठ गिरवली जुन्नर. तर आपल्या सोन्याला आता सोन्यात पायरा होता, तर काय सांगाल पायऱ्याबद्दल? पण पायरा अतिशय उत्तम होता. दोन्ही खांदी आतून बैल फिट आहे, त्याच्याबद्दल वादच नाही पायऱ्याच्या बाबतीत. आमचे मित्र आहेत उकरूलचे. सांगाल पुण्याला आपल्या सेकंदाला आपला सोन्या पळतो, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? सेकंदाला आता 31 तारखेला घाट आहे जुन्नरचा, त्याची गिरवलीमध्ये तिथे जाणार आहे सोन्या. तिथे जाणार आहेत काय? 100% पळणार आहे. तर काय सांगाल? तुम्ही पण बरेच बादशाह वगैरे आपले बैल सांभाळली नक्की, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कुठे आहेत ते आपल्याला? नाव केला फक्त एकच बैलांनी, बादशाहनी. बादशाहबद्दल काय सांगाल? तो बादशाह मुला आज. बादशाह मुले भूषण शेठ तरे बरंच नाव आहे बादशाह केलं आपलं. तर काय सांगाल बादशाहबद्दल? काय बोलाल? एकदम म्हणजे अजूनपर्यंत आम्ही विकला आणि दावणीला बैल ठेवलाय अजून पण. आणि बाकी वासरे आहेत, रॉय आहे, छोटा बादशाह आहे,
अजून पप्पा आहे घरी आपला. तर तुम्हाला नक्कीच बरेच मित्रपरिवाराची साथ येते. काय सांगाल मित्रांबद्दल आपल्या? चांगले पूर्ण पोशीचे मित्र आहेत, गावातील एक नेरळचा मित्र परिवार आहे. आणि मग काय सांगाल, तुम्ही घाटावर गेले होते त्याच्यानंतर आता 31 तारखेला पण येणार, मग काय बिनजोड आणि तिकडे आपल्याला काय फरक दिसतो तरी पण? नाही आपला बिंजोडचा भारी सेकंदाचा आपल्याला नाही, पण बैल तिकडूनचा तर त्याला सेकंदाचा पण आहे, त्याच्यामुळे 31 तारखेला जाणार आपण सेकंदाच्या मैदानात. 31 तारखेला आपल्याला सोन्या आपल्याला तिकडे दिसेल काय सेकंदाला? मग काय अजून सोन्यापेक्षा असेल सोन्याकडून? 100% चांगले गुलाल राहते. आता गरमी चालू होते, आता गरमीनंतर बघू काय करायचं ते आता. ना आपला रॉय पण आपल्या दावणीला पळतोय, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? आता रोहितचा फेरा मारून नाही. आता फेरा आहे काय? हा. तर नक्कीच यक्का गेला आपला खाली, तर भेटू आपण. शुभेच्छा असतील सोन्याला. मित्रांनो बघा आता गुलाल झालाय आणि अर्जुन आहे आपल्यासमोर आणि त्याचे मालक आहेत आपल्यासमोर. तर काय सांगाल दादा अर्जुनबद्दल? कोणाच्या नावाने बोलतो आपला अर्जुन? अर्जुन माझ्याच नावाने बोलतो आणि आमचे मामा आहेत त्यांच्या नावाने, भावेश फुलाजी वायले या नावाने, रोहित बारकुमीसर. तर काय सांगाल आपल्या अर्जुनबद्दल? अर्जुनबद्दल सांगाल तेवढं कमीच आहे. अर्जुन हा खाली सुट्टीला एवढा स्पीड आहे ना त्याला, का पुढे आल्यावर अजून स्पीड वाढवतो. जेवढा बैल पाळलेला तेवढा बैल पळतो. तर नक्कीच आज अर्जुनचा गुलाल झाला. तर कोण होता आपल्या अर्जुनला पायरा? अर्जुनला पायरा आपला जित्याचा लकी होता. जित्याचा लकी होता? केसरी झालेला आहे, चांगला बैल आहे, नामांकित बैल आहे तो. आज पायरा होता. तर नक्कीच रायगड आणि केसरी लकी आपल्याला पायरा होता. तर मग काय कसा पायरा आपला ठरून आला नक्की? पायरा काय, मी माझा मित्र आहे आपल्या शेलकेनं कॉल केला, बोललो बैल भेटेल का? ते बोलतात भेटेल. बोललो चला आपण करूया पायरा. त्यांनी कॉल केला लकीवाल्यानं, बाबा पायरा आपला फिक्स झाला बोललो फिक्स. तर मग नक्कीच पहिल्यांदाच पायरा झाला होता काय? हो पहिल्यांदाच पायरा झालेला, पण गाडी आमची 1 नंबर पाळली. आता आम्ही पुढे नियोजन गटाला सुद्धा नियोजन होणार आहे आमचं. नक्कीच नियोजन करणार का? 3 फेऱ्याला आमचा बैल पाळणार आहे. 3 फेऱ्याला नियोजन करणार आहे? 3 फेऱ्याला पाळणार. तर मग काय आता आपल्या अर्जुनबद्दल याच्या पुढचं नियोजन वगैरे कसं असणार याच्या अर्जुनचं? पुढचं नियोजन त्यांनी बोललेलं आपल्याला का कडाव मैदान आहे मोठा, पण आमच्या तिथे जवळ मैदान असल्यामुळे आम्ही कडावला नाही आणणार. पण याच्या पुढे जो पण मैदान असेल त्याजोड तेव्हा लकी आपल्याला लकी पाळणार काय? पाळणार. मग काय आपल्या अर्जुनच्या किती शर्ती झाल्या तरी पण या सीझनला? आतापर्यंत आता 26वी शर्यत आहे आणि या 2025 मधली 5वी शर्यत आहे. 2025 मधली 5वी शर्यत आहे तिथे काय? जाऊ तिथं 2 गुलाल आमचे आहे नक्कीच आहे. मग काय आपला अर्जुन आदत आहे का दुसरा काय? आता दुसरा झाला. आदत मध्ये तर खूप मोठं नाव केलेलं आहे त्यांनी, कुणालाच ठेवलं नाही. मध्ये पण नाव सांगायची येऊन गरज नाही. मग नक्कीच कुठला आहे आपला अर्जुन? अर्जुन हा वसरला असतो. वसारला असतो काय? मग काय कुठून खरेदी केला होता अर्जुन? हा आपण चाकणमधून खरेदी केलेला आहे, एकदम कमी किमतीमध्ये केलेला. किती किंमत सांगाल का? आज त्याची किंमत भरपूर किंमत आहे. किंमत पण करू शकत नाही त्याची, एवढी किंमत आहे. म्हणजे मागणी वगैरे आले काय? हो खूप मागणी आहे. खूप मागणी आली? 1.5 लाखापर्यंत त्याची मागणी झालेली आहे. 1.5 आम्ही लाखापर्यंत? दिला नाही कारण की लक्ष्मी. बैलाशिवाय आम्हाला करमत नाही. तर मग काय कोरा घेतला होता म्हणजे तुम्ही? हो कोरा आम्ही 11,000चा वासरू घेतलेला. शिकवण वगैरे कशी दिली? हो शिकवण वगैरे आमच्याच घरी एक गावठी बैल होता त्याच्यामध्ये शिकवलं त्याला. किती बैल आहेत तुमच्या घरी तरी पण दावणीला? आमच्या घरी 3 बैल आहेत. आता हा छोटा वासरू आणलाय. हा छोट्या वासराचा पण परवा दिवशीच सौदा झालेला, 35,000ला दिला होता, पण कॅन्सल झालं का? याचं नाव काय? त्याचं नाव करण आहे. करण त्याचा पण गुलाल झाला का आज? त्याचा गुलाल नाही झाला, ते आम्ही गुलाल टाकलं का? बघा आपला अर्जुन मित्रांनो असाच गुलाल राहील, तुम्हाला गुलालात देव ठेवील. नक्कीच शुभेच्छा असेल. आता आपण जाऊ लकीकडे. तर धन्यवाद. तर आता आलो आपण अर्जुनच्या पायरा होता लकी, जित्याचा लकी, बराच नामांकित बैल आहे. तर त्याचे मालक आहेत आपल्यासमोर यश शेट. काय म्हणाल आपल्या लकीबद्दल, काय सांगाल? नक्कीच आपलं सांगाल तेवढा कमीच आहे. बैलाला जेवढा पालणारा बैल भेटेल तेवढा आपला बैल पळेल. तेवढा बैल बोलतो काय? तर मग काय सांगाल लकीबद्दल? किती शर्ती झाल्या तरी पण? लक्कीच्या आपल्या 70-75 शर्ती आल्या. 70-75 घेतल्यापासून 70-75 शर्ती आले काय? मग कसं काय मग नक्की नियोजन कसं करता तुम्ही लकीचा? एक यंगस्टार तुम्ही गाडा मालक आहेत, तर काय सांगा नक्की नियोजन कसं करता तुम्ही? नियोजन आपलं काय रात्रीतून ठरतो. रात्रीला होतं काय? नक्की तुम्हाला मित्रांची साथ नक्कीच आहे तुम्हाला. तर मग काय आपला लकी 3 फेऱ्याला आपल्या तमना येथे झाला होता ना रायगड त्याने केसी झाला. काय सांगाल तेव्हा कसं नियोजन केलं म्हणजे 3 फेऱ्याचा? कोण पायरा होता? वासरू होता आपल्याला भारत भारतचा. वासरू होता. तर मग काय सांगाल मग आता बिनजोडला याच्या पुढचं नियोजन कसं असेल तुमचं लकीचं? 100% हीच गाडी पळेल. आणि मग याच्या पुढचं म्हणजे आता किती शर्ती झाल्या तर या सीझनला? या सीझनला आपल्याला लगातार 6 झाले. 6 लगातार 6 शर्ती झाल्यात काय? मग कुणाच्या नावाने बोलतो आपला लकी अड्ड्यामध्ये? आई गावदेवी प्रसन्न जित्याचा काय? तर मग नक्कीच अर्जुन पायरा आहे. मग याच्या पुढे अर्जुनची न्यायची गाडी आपल्याला पालताना दिसेल का? 100%. आजचं नियोजन कसं झालेलं तुम्ही सांगाल का नक्की? आजचं आपलं रात्रीतून ठरलं. रात्रीहून ठरलं. कोण होती समोरची जोडी? समोरची गाडी इथला होता पांगणीकरांचा सर्जा, त्यांच्या घरची गाडी होती. तर मग काय सांगाल तुम्हाला बरेच मित्रांची साथ पण आहे, मित्रांबद्दल काय सांगाल? नक्कीच तुमच्या सोबत शर्तीवरतीला मागे असतात तुमच्या सर्व मित्र परिवार? पोरांचाच असतो सगळा. पोरांचाच असतो काय?
मग काय सांगाल आपल्या बिनजोड शर्तीबद्दल आणि आज आज अड्ड्याबद्दल काय सांगाल खाड्याच्या पाड्याच्या? अड्डा लॉंग आहे त्यामुळे जास्त बैलाला पालायला पण नाही भेटला. तर नक्कीच शुभेच्छा असतील आपल्या लकीला. भेटू आपण अशाच गुलालात ठेवील तुम्हाला लकी. आणि धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. तर भेटू आपण पुढच्या अड्ड्यात, बघू आता लकीची शर्यत. धन्यवाद. पोशीरवाल्यांचा यक्का आजच्या खाड्याच्या पाड्या अड्ड्यामध्ये लगातार 2 बिंजोरचा मानकरी. बघा आताच गुलाल झालाय आपल्या नंदीचा. काय नाव आहे मित्रा? नाव काय? बोनस. कुठला आहे बोनस आपला? वांगणीचा आहे काय? बोनसला कोण पायरा होता? सावरेवाल्यांचा वासरू होता. सावऱ्यांचा वासरू. कोण होती समोरची जोडी मग? काय सांगशील आपल्या बोनस बद्दल? किती शर्ती झाल्या यंदा? 10-12 शर्ती झाले काय? कुठून खरेदी केला आपला बोनस? मालशिरसवरून काय? मग काय शिकवण वगैरे तुम्ही कशी दिली? घरीच दिली काय? किती बैल आहेत तुमच्या घरी? 5 बैल आहेत. मग काय सांगाल, काय अपेक्षा असतील अजून याच्या पुढं? आहे ना, याच्या पुढे चांगले मैदान खेळायची इच्छा आहे आपली. चांगलं मैदान खेळायची काय आदत आहे का ह्यो? नाही, हा 4सा आहे. आता 4सा झाला काय? तो मित्रांनो 4सा वासरू आहे. मग तरी पण किती वर्ष आली तुमच्या धावणीला? 3 वर्ष. 3 वर्ष आली. तर किती शर्ती केल्या अंदाजे तुमच्या? त्याच्या झालं एक 20 गाड्या. 20 गाड्या आल्या. तर तुमचा मामांचा जुना नाद आहे. तर तुम्ही किती बैल सांभाळली तरी पण आतापर्यंत? आत्तापर्यंत आपली 5-6 बैल आली. 5-6 बैल आली, सगळी नामांकित. ते चांगले. मग काय सांगाल तुमच्या अनुभवाबद्दल? आपल्याला समाधान आहे, समाधान. आनंद मिळतोय. मग आजच्या मैदानाबद्दल? एकदम खूप सुंदर मैदान आहे, नियोजन चांगलं आहे. तुमचं नाव सांगा ना. कृष्ण शेलार. कृष्णा शेलार काय? तर नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला बोनसला पण. धन्यवाद. आलती जरा मोह पनवेलला अड्डा होता मोठा जोरा, तर काय बैल तिकडे सुद्धा गेली. तर जेवढी आली तेवढी म्हणजे कमीत कमी दाखवण्याचा प्रयत्न केला मी. तर मित्रांनो बघितले तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघता म्हणजे नक्कीच व्हिडिओ आवडली असेल. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. 10K लवकरच होणार आहेत आपले. आणि अशाच शर्तींच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा.